ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सरंजामेपासून. तर आता इथे सरंजामे न्यूज बघत असतो आणि त्याच्यामध्ये असं दाखवत असतात की अर्जुन सुभेदार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की साक्षी शिखरे ह्या सतत खोटं बोलत आल्या आहेत, असं ती न्यूज रिपोर्टर बोलते. तेवढ्यातच अर्जुन येतो सरंजामेच्या घरी सायलीसोबत. परत आलात तुम्ही इथे, असं म्हणतो आता सरंजामे अर्जुनला. माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याचा एवढा आटापिटा करताय, असं म्हणतो सरंजामे अर्जुनला. आता टीव्हीवर तुमच्याच कौतुकाची बातमी बघत होतो मी, असं म्हणतो सरंजामे. काय तुमची कर्तबगारी आहे ना, ती त्या साक्षी शिखरेच्या बाबतीत दाखवा. माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्नही करू नका, असं म्हणतो सरंजामे. बस झाली बघ असं म्हणतो अर्जुन. आता माझा ऐक, ह्या फाईलमध्ये काय आहे माहितीये का, असं म्हणतो अर्जुन. तुझ्या सगळ्या इलिगल कामाची लिस्ट पुराव्यांसकट, असं म्हणतो अर्जुन. तर सरंजामे हसतो. वाचून दाखवू, असं म्हणतो अर्जुन. अहो थांबा, असं म्हणते सायली. यांचे काळे कारनामे इतके आहेत ना, तरी 2 तास कमी पडतील. असं म्हणतो सरंजामे. हे असले खोटे पुरावे माझ्या समोर नाचवायचे नाहीत, असं म्हणतो सरंजामे. असले धमक्यांना तुझ्या मी नाही घाबरत, असं म्हणतो सरंजामे. सरंजामे, तुला सांगितलं होतं ना मी, गुन्हेगार कुठल्या ना कुठला पुरावा नक्कीच सोडतो. चल तुला 1-2 गोष्टी वाचून सांगतो, असं म्हणतो आता अर्जुन. आणि फाईल उघडतो आता वाचण्यासाठी. पहिलं, राजू यादव. तर सरंजामे शॉक्ड होतोय ऐकून. तर अर्जुन म्हणतो, अरे याचं तर लक्षात आहे, ड्रग डीलर आहे. त्याला अटक पण झाली होती, पण इन्स्पेक्टर सरंजामे ॲज युजल लाच घेऊन सोडवलं त्याला. नंबर 2, शिशिर सोनावणे. लाच घेताना पकडला गेला होता, पण दुसऱ्याच दिवशी सुटला, कारण त्याच्यापेक्षा मोठी लाच तूच घेतली होतीस, असं म्हणतो अर्जुन. तर मग आता सरंजामे घाबरतो. नंबर 3, एका फ्रॉड केसमध्ये तू FIR सुद्धा लिहून घेतलं नाहीस. चौथं, तर आता सायली म्हणते, थांबा ह्यांचा चेहरा कसा पांढरा पडलाय ते बघा, असं म्हणते सायली अर्जुनला. असं वाटतंय चक्कर बिक्कर यायली यांना. काय झालंय सरंजामे, निघाली हवा? या 3 केसेसबद्दल ऐकून तुझी ही अवस्था झाली, पण जेव्हा जज साहेब समोर मी ह्या सगळ्या केसेस वाचून दाखवेन तेव्हा काय होईल तुझं, असं म्हणतो अर्जुन. अरे महत्वाची केस तर अजून राहूनच गेली. मैपत शिखरेकडून पैसे घेऊन बदलले गेलेले साक्षी शिखरेचे बदलले गेलेले सगळे पुरावे, असं म्हणतो अर्जुन. तुला आता प्रश्न पडला असेल ना सरंजामे, की हे सगळे पुरावे माझ्या हातात कसे आले? सरंजामे, सगळे ऑफिसर तुझ्यासारखे फ्रॉड नसतात, करप्ट नसतात. जास्तीत जास्त ऑफिसर्स प्रामाणिकच असतात, असं म्हणतो अर्जुन. आणि अशाच प्रामाणिक एका इन्स्पेक्टरने, एका प्रामाणिक ऑफिसरने हे सगळे पुरावे मिळवून दिलेत, असं म्हणतो आता अर्जुन. जे पुरावे आता जज समोर जाणार आहेत. वात्सल्य आश्रमाच्या मर्डर केसमध्ये इन्चार्ज होते ऑफिसर सरंजामे, असं ती बाई म्हणते आता न्यूजवाली पण टीव्हीमध्ये. तर आता सरंजामे ते बघत असतो. आता ते निवृत्त झाले असले तरी सगळ्या संशयाच्या सुया त्यांच्याच दिशेने वळत आहेत. साक्षी शिखरेचे लोकेशन रिपोर्ट हे बदलले जात असताना ऑफिसर इन्चार्ज काय करत होते ते काही लपवण्याचा प्रयत्न करतायत का, किंवा हा सगळा त्यांचाच प्लॅन आहे का, आणि या सगळ्यावर अर्जुन सुभेदार विजय मिळवणार का? या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बघत राहा आमची न्यूज, असं म्हणते ती बाई. आणि सरंजामे ही न्यूज बघत असतो आता अर्जुन आणि सायली समोरच. तर अर्जुन सुटकी वाजवतो आणि म्हणतो, आजच्या विचारले गेलेले सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. निर्णय तुझाच आहे. वात्सल आश्रम मर्डर केसमध्ये आमची साथ द्यायची की बदलले गेलेले पुराव्यांची तुझा काही संबंध नाही, असा ड्रामा करायचा. द बॉल इज इन युअर कोर्ट, असं म्हणतो अर्जुन आणि ती फाईल देतो सरंजामेला. तर अर्जुन ती फाईल फेकतो आता सरांचे समोर. तर आता सकाळ झालेलं दाखवले. तर आता कोर्टची हिअरिंग चालू होते. कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी, असं म्हणतात आता जज. तर अर्जुन म्हणतो, मी लॉर्ड, मी साक्षी शिखरेने पूर्ण एक खोटा दिवस उभा केलाय, आणि जे फुटेज त्यांनी सबमिट केलंय ते 13चं नाही तर 11चं होतं, असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणूनच ते मधले 2 तास ते कुठे गेल्या होत्या त्याचं उत्तर त्या कधीच देऊ शकल्या नाहीत, असं म्हणतो अर्जुन. आणि कारण त्यांना माहीत होतं की मी त्यांचं उत्तर क्रॉस एक्झामिन करेन, क्रॉस चेक करेन, आणि मग मला लगेच कळेल की त्या 2 तास त्या कुठे गेल्या होत्या. त्या 13ला नाही तर 11 तारखेला गेल्या होत्या, असं म्हणतो अर्जुन. त्या म्हणाला की त्या एकदाच आश्रमाच्या गार्डनपर्यंत गेल्या होत्या, पण त्यानंतर कधीच आश्रमाच्या आसपास सुद्धा गेल्या नाही, असं म्हणतो अर्जुन.
खोटं आहे मिलॉर्ड, असं म्हणतो अर्जुन. त्यांच्या पहिल्या फोन लोकेशनमुळे सिद्ध झालंय की खुणाच्या रात्री त्या आश्रमाच्या गेट जवळ होत्या. त्याने सांगितलं की त्या आश्रमाच्या आत कधीच गेल्या नाहीत. खोटं. ते व्हिजिटिंग कार्ड, तुटलेलं पेंडेंट आणि दुसऱ्या फोनचं लोकेशन ने हे सिद्ध झालं आहे की खुणाच्या दिवशी त्या आश्रमाच्या आत गेल्या होत्या, असं म्हणत होता अर्जुन. ऑब्जेक्शन ऑर ऑनर, असं म्हणते दामिनी. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काय करतायत? उगाच वेळ खातायत कोर्टाचा. हे सगळं आता जे काही ते सांगतायत ना, ह्या सगळ्याचे रिपोर्ट्स ऑलरेडी कोर्टाकडे आहेत, असं म्हणते आता दामिनी. ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्याकडे काहीतरी नवीन असेल तर बोला, असं म्हणते आता दामिनी अर्जुनला. नवीन काहीतरी आहे असं तरी मला खरं काही वाटत नाही, असं म्हणते आता दामिनी. त्यामुळे युअर ऑनर, मला नाही वाटत आपण 30 जुलैपर्यंत वाट बघायला पाहिजेत, कारण विलासचा खून मधुकर पाटील ह्यांनीच केला, हेच अंतिम सत्य आहे, असं म्हणते आता दामिनी. मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाही आहे, घाई करू नका, असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला आणखीन पुरावा हवाय ना? देतो मी. मिलॉर्ड, मी आता कोर्टासमोर आता काही पुरावा दाखवणार आहे, त्याने हे प्रूफ होईल की विलासचा खून साक्षी शिखरे हिनेच केलाय, असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड, पण त्यासाठी मला कोर्टाच्या परमिशनने थोडा वेळ हवाय, असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता जज म्हणतात परमिशन ग्रांटेड. आता अजून कुठला नवीन पुरावा उगवलाय ते आता इथपर्यंत नाही आलं म्हणजे झालं, असं म्हणतो आता मैपत मनातल्या मनात. सरांचमे आणि चैतन्य आता फाईल शोधत असतात सरांचमेच्या केबिनमध्ये. आणि आता इथे अर्जुन पण वेळ घेतलेला असतो कोर्टामध्ये, तर सगळेच थांबलेले असतात. आणि तिकडे चैतन्य मात्र फाईल शोधत असतो सरांचमेची, आणि सरांचमे पण शोधत असतो. आता कुसुम सायलीकडे बघते आणि म्हणते, काय गं, खूप वेळ लागतोय ना गं, असं म्हणते कुसुम सायलीला. देवी आई, आता ह्या क्षणी आमची साथ सोडू नकोस, अशी परीक्षा बघू नकोस देवी आई, असं म्हणते आता सायली. हे रिपोर्ट्स ह्याच कपाटात ठेवले होते मी, पण नेमके आत्ताच सापडत नाही आहेत, असं म्हणतो आता सरांचमे. तर चैतन्य म्हणतो, शोधा शोधा, शोधत राहा सरांचमे, एवढं महत्वाचे रिपोर्ट्स असं कोणी हरवतं म्हणजे काय, असं म्हणतो चैतन्य. इकडे ना कोर्टाची कारवाई सुरू पण झाली असेल आता, असं म्हणतो चैतन्य. हो हो, बघतोय बघतोय, असं म्हणतात आता सरांचमे. युअर ऑनर, मला वाटतं आपण आता अर्जुन सुभेदारांनी खूप वेळ घेतलाय. ते नुसतंच कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. त्यांच्याकडे जर काही पुरावा असला असता तर एव्हाना तो कोर्टात असला असता ना, असं म्हणते दामिनी. पण तसं होताना तरी काही दिसत नाहीये. आणि ह्या बाजूला मात्र सरांचमे चैतन्य शोधतच आहेत फाईल्स. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, कोर्टाचा वेळ किमती आहे. तुम्ही हवा असेल तर तुमचा पुरावा सादर करण्यासाठी पुढील तारीख मागू शकता, असं म्हणतात जज. खुश होते खूप आता दामिनी. मिलॉर्ड, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे तर खूप कमी वेळ आहे, नाहीतर मी दुसरी वेळ मागून घेतली असती, असं म्हणतो अर्जुन. तो पुरावा म्हणून मी आजच तुम्हाला दाखवावं लागेल, प्लीज मिलॉर्ड, असं म्हणतो आता अर्जुन. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, प्लीज बी सीटेड, असं म्हणतो तो जज. द कोर्ट इज अर्जुन म्हणून चैतन्य तेवढ्यातच येतो तिथून. तर आता सगळ्यांचेच चेहरे काळे पडतात. प्रिया, नागराज, मैपत, साक्षी, दामिनी सगळेच नाखुश होतात. आणि चैतन्य पुरावा आणतो आता. पुरावा आणून देतो तो आता अर्जुनच्या हातात. जज साहेब अर्जुन म्हणणारच असता तेवढ्यातच पुरावा येतो. मिलॉर्ड, आणखीन थांबायची गरज नाहीये, मी माझ्या असिस्टंटची वाटच बघत होतो आणि तो आता पुरावा घेऊन आलाय, असं म्हणतो अर्जुन. तर आता प्रूफ तो जज बघतो. तर मग आता अर्जुन म्हणतो, ज्या पिस्तूलने विलासचा खून झाला त्यावरचे फिंगरप्रिंट रिपोर्ट्स आहेत मिलॉर्ड, असं म्हणतो आता अर्जुन. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नक्की काय करतायत, असं म्हणते दामिनी. फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवायचा एवढंच ठरलंय का आज, असं म्हणते दामिनी. कारण हे जे फिंगरप्रिंट रिपोर्ट्स आहेत हे ऑलरेडी कोर्टाकडे सबमिट झालेले आहेत ना, असं म्हणते दामिनी. मग ते पूर्णपणे खोटे आहेत मिलॉर्ड, असं म्हणतो आता अर्जुन. जसे लास्ट टाइम टेलिकॉम कंपनीचे लोकेशन रिपोर्ट्स खोटे होते, आय एम नॉट रॉंग मिस देशमुख, राईट, तसेच फिंगरप्रिंट रिपोर्ट सुद्धा खोटे आहेत, असं म्हणतो आता अर्जुन. पण आता तुमच्याकडे जे आहेत ते रिपोर्ट्स खरे आहेत मिलॉर्ड, आणि त्या खरे रिपोर्ट्समध्ये असं लिहिलंय की या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांचे नाही, मिस साक्षी शिखरेचे सुद्धा फिंगरप्रिंट्स आहेत, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता प्रिया खूप घाबरते ऐकून. शिट, मी अडकले असते, असं म्हणते आता प्रिया. आणि आता रविराज म्हणतो, अडकले? साक्षीची काळजी वाटते की काय तुला, असं म्हणतो आता रविराज. नाही हो बाबा, मी माझ्या डोळ्यान देखत पाहिलंय मधुभाऊंना गोळी झाडताना, असं म्हणते आता प्रिया. तर तिथे साक्षीचे फिंगरप्रिंट्स कसे येतील? अर्जुनने खरे रिपोर्ट्स आणलेत, असं म्हणतो होता रविराज. त्या पिस्तुलावर साक्षीचे फिंगरप्रिंट्स आहेत.
असं म्हणतो रविराज प्रियाला. आता किल्लेदारला कसं सांगू की मी स्वतःच साक्षीच्या फिंगरप्रिंट्सना मी स्वतःच तिचे ठसे पुसले होते. कसं सांगूया किल्लेदारला, असं म्हणते आता प्रिया. तिथे फक्त मधू भाऊंचे ठसे असायला हवे होते. तू आता उलट तपासणी घेणार आहेस का तिचे? जजेस काय म्हणतात ते ऐक, असं म्हणतो नागराज. तुम्ही स्वतः रिपोर्ट चेक करू शकता मी लॉर्ड, असं म्हणतो आता अर्जुन. हे कसं झालं अण्णा, असं म्हणते साक्षी. प्लीज मला वाचवा, असं म्हणते साक्षी. अर्जुन आता मला नक्कीच फासावर चढवणार. या फिंगरप्रिंट रिपोर्ट्सप्रमाणे कोणाच्या हत्यारावर मधुकर पाटील आणि मी साक्षी शिखरे यांच्या हाताच्या बोटांचे ठसे आहेत, असं म्हणतात जज. युअर ऑनर, हा फक्त खेळ चालू आहे, खऱ्या खोट्याचा खेळ, असं म्हणते आता दामिनी. म्हणजे आधी जो रिपोर्ट दिला होता त्यात असं स्पष्ट लिहिलं होतं की यावर फक्त मधुकर पाटील यांचेच फिंगरप्रिंट्स आहेत, असं म्हणते आता दामिनी. पण आज अचानक त्यांच्याकडे दुसरा रिपोर्ट आला. त्याचं म्हणणं आहे की तो रिपोर्ट खरा आहे ज्याच्यावर साक्षी शिखरे यांचे पण फिंगरप्रिंट्स आहेत. कशावरून, असं म्हणते आता दामिनी. कशावरून? पहिला पेपर खोटा आणि आता दिलेला रिपोर्ट हाच खरा आहे. ह्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे, असं म्हणते दामिनी. कितीदा विचारताय तुम्ही मिस देशमुख, रिलॅक्स, असं म्हणतो आता अर्जुन. तुम्हाला उत्तर हवंय ना माझ्याऐवजी? हे उत्तर जर तुम्हाला ऑफिसर इन्चार्ज त्यांनीच जर उत्तर दिलं तर तुम्हाला चालेल का, असं म्हणतो अर्जुन. मेलोड, मला रिटायर्ड इन्स्पेक्टर सरांजमे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी, असं म्हणतो अर्जुन. महिपत चिडतो आता हे ऐकून. परमिशन ग्रांटेड, असं म्हणतात जज. थँक्यू मिलोड, असं म्हणतो अर्जुन. तर आता सरांजमे इन्स्पेक्टर येतात कोर्टात. इन्स्पेक्टर सरांजमे, विलास मर्डर केसचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तुम्ही स्वतः, असं म्हणतो अर्जुन. तर हो, म्हणतात सरांजमे. आणि हे सगळे पुरावे तुमच्या ताब्यातच होते, असं म्हणतो अर्जुन. हे खरं आहे? हो, असं म्हणतो सरांजमे. साक्षी ते रडायला लागते ऑलरेडी. मग तुम्ही आधी सबमिट केलेले फिंगर रिपोर्ट्स आणि आता सबमिट केलेले फिंगरप्रिंट रिपोर्ट्स ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, असं म्हणतो अर्जुन सरांजमेला. आज सबमिट केलेले रिपोर्ट्स हेच खरे रिपोर्ट आहेत, असं म्हणतो सरांजमे. 2 वर्षापूर्वी जे फिंगरप्रिंट रिपोर्ट सबमिट केले होते ते खोटे होते, असं म्हणतो सरांजमे. आता सगळ्यांना धक्का बसतो. रविराज, प्रिया, साक्षी, महिपत, या सगळ्यांना. मी ते साक्षी शिखरे यांचे वडील महिपत शिखरे यांच्या सांगण्यावरून बदलले होते, असं म्हणतो आता सरांजमे. तर आता सायली खूप खुश होते हे ऐकून. सायली खुश होते आणि बाकी सगळे म्हणजे साक्षी, प्रिया वगैरे खूपच नाराज होतात हे सगळं ऐकून आता. आणि मधुभाऊ तर खूपच खुश होतात. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल. तर रिकॅपमध्ये हे दाखवलं आहे की अर्जुन सुभेदार म्हणतो की साक्षी शिखरेचे फिंगरप्रिंट्स ह्याच्यावर आहेत. तर दामिनी म्हणते छटापट झाली असेल आणि फिंगरप्रिंट साक्षीचे त्याच्यावर असू शकतात. तर अर्जुन म्हणतो पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. फायनली ॲडव्होकेट देशमुख स्वतः मान्य करतात की साक्षी शिखरे आश्रमाच्या आत होती आणि सटापटीत सुद्धा सामील होती. साक्षी शिखरे यांचे बोटाचे ठसे हत्यारावर मिळाल्यामुळे त्यांना हे कोर्ट संशयी ठरवू शकते आणि आता अर्जुन सुभेदार यांना हे कोर्ट शेवटची संधी देत आहेत, असं म्हणतात होता जज. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.